नमस्कार मंडळी, आज आपण बनवणार आहोत मंचुरियनसाठी सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे पत्तागोबी। ती आता आपण किसून घेत आहोत। आपण 1 किलो पत्तागोबी घेतलेली आहे। मैत्रिणींनो, आता आपण कांदा कट करून घेऊया व त्याच प्रकारे इतर साहित्यही कट करून घेऊया। आपण जी किसून घेतलेली पत्तागोबी आहे ती आता आपण पिळून घेऊया। आपण थोड्या वेळ किसून ठेवली की त्यामुळे त्याला भरपूर पाणी सुटतं आणि पाणी सुटल्यामुळे आपले मंचुरियन चिकट होतात। जर आपल्याला ड्राय आणि खुसखुशीत मंचुरियन बनवायचे असतील तर त्यातील पाणी पिळून घ्या। नमस्कार मंडळी, आपण मंचुरियन बनवण्यासाठी जे साहित्य लागतं ते जवळपास रेडी केलेलं आहे आणि त्याची मी तुम्हाला थोडक्यात माहिती देते। ही मगाशी आपण किसून घेतलेली पत्तागोबी ही आपण पिळून पण घेतलेली आहे। ती आता जवळपास 1 kg पर्यंत आहे। त्यानंतर आपण 2 कांदे उभ्या आकाराचे कट करून घेतलेले आहेत। त्यानंतर आपण 5 ते 6 हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर आपण इथे कांद्याची पात घेतलेली आहे। 1 टोमॅटो बारीक कट करून घेतलेला आहे। 1 शिमला मिरची उभ्या आकाराची चिरून घेतलेली आहे। त्यानंतर आपण लसूण आणि अद्रक हा बारीक कट करून घेतलेला आहे। त्यानंतर आपण बारीक कांदा कट करून घेतलेला आहे जो की आपल्याला आपल्या मिश्रणात टाकायचा आहे। त्यानंतर आपण आपल्या गिरवीसाठी मोहरी, मीठ, लाल तिखट, जिरे पावडर आणि ही जी अद्रक लसूणची पेस्ट आहे ती आपण मिश्रणात टाकण्यासाठी रेडी केलेली आहे। त्यानंतर आपण मिश्रणात 1 वाटी मैदा टाकणार आहोत, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत। त्यानंतर गिरवीमध्ये सोया सॉस, टोमॅटो सॉस, आपल्याकडे रेड चिली सॉस आणि गाजर अवेलेबल नसल्यामुळे आपण त्याला स्किप करत आहोत। तुम्हाला आवडत असल्यास तुम्ही टाकू। जी किसून घेतलेली पत्तागोबी आहे त्यामध्ये आता आपण साहित्य ऍड करणार आहोत। याच्यामध्ये मी अद्रक लसूणची पेस्ट टाकलेली आहे, 1 छोट्या आकाराचा जो कापलेला कांदा होता तो टाकलेला आहे आणि 1 आपली हिरवी मिरची बारीक कट करून टाकलेली आहे। त्यानंतर आपण टाकणार आहोत चवीनुसार मीठ, त्यानंतर लाल तिखट, दोन चमच, त्यानंतर जिरे टाकणार आहोत 1 चमच, त्यानंतर आपण 1 वाटी कॉर्नफ्लॉवर टाकणार आहोत। कॉर्नफ्लॉवर, मक्याचे पीठ जे म्हणायचं ते म्हणू शकता। 1 वाटी मैदा टाकणार आहोत। आपल्याला क्रिस्पी बॉल्स बनवायचे आहेत त्याच्यामुळे आपल्याला मैदा थोडा लागतो। त्यानंतर आपण याला एकत्र मिक्स करून घेऊया। आता याला आपण सुरत असताना कांद्याची पात टाकत आहोत। त्यानंतर अर्धा टोमॅटो टाकत आहोत। त्यानंतर 2 चमचे सोया सॉस टाकणार आहोत। त्यानंतर आपण याला चांगले चुरून घेऊया आणि त्याचे छोटे छोटे बॉल्स बनवायचे आहेत आपल्याला। त्याचं असं पूर्णपणे मिक्स झालं पाहिजे। आता आपण कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे। तेल तापताना छोटे छोटे गोळे बनवून घेत आहोत। आता आपले तेल तपलेले आहे, तुम्ही बघू शकता। आपण जे बनवलेले गोळे आहेत ते आपण आता यामध्ये सोडणार आहोत आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत मस्त त्याला फ्राय करून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता आपले जे मंचुरियन बॉल्स आहेत ते चांगल्या प्रकारे फ्राय होत आहेत। आपण याला मस्त गोल्डन ब्राऊन लाल होईपर्यंत याला आपण फ्राय करणार आहोत।
आपण जर याला चांगलं फ्राय केलं तर मस्त कुरकुरीत बनतात आणि छान लागतात. त्यामुळे आपण याला मस्त गोल्डन होईपर्यंत फ्राय करणार आहोत. आता तुम्ही बघू शकता याला मस्त सोनेरी आणि खुसखुशीत कलर आलेला आहे आणि मस्त सुगंध असा पसरलेला आहे मंचुरियनचा. तुम्हाला जर अजून याला काळा कलर हवा असेल तर तुम्ही यामध्ये अजून 1 चमचा सोया सॉस ऍड करू शकता. असे खुसखुशीत जर काढले तर मग आपल्याला खाताना सुद्धा एकदम छान टेस्ट लागते. जोपर्यंत हे आपले दुसरे बॉल्स फ्राय होत आहेत तोपर्यंत आपण आपले किचन क्लीन करून घेऊया. आता आपले हे बॉल्स तळून झालेले आहेत, हे आपण काढून घेऊया आणि नंतर गिरवीची तयारी करू. आता आपण मंचुरियनसाठी गिरवी तयार करूया. त्यासाठी आपण तेल घेऊया. आता आपण 2 उकळी तेल याच्यामध्ये घेतलेलं आहे. त्यानंतर त्याच्यात आपण थोडीशी मोहरी, त्याच्यानंतर अर्धा चमचा जिरे, त्याच्यानंतर जो आपण उभ्या आकाराचा कांदा चिरून घेतलेला होता तो कांदा, 2 हिरव्या मिरच्या, 1 शिमला मिरची उभ्या आकाराची कट करून घेतलेली, अर्धा टोमॅटो, त्यानंतर कांद्याची पात टाकणार आहोत. आता आपण याला मस्त फ्राय करून घेऊया. कांद्याला लालसरपणा येईपर्यंत आपण याला फ्राय करणार आहे 2 ते 3 मिनिटे. त्यानंतर आपण यामध्ये जो अद्रक आणि लसूण आपण छोट्या मस्त आकारात कट केला होता तो घालणार आहोत. अद्रक आणि लसूण थोडं जास्त टाकायचं कारण की मंचुरियनला अद्रक आणि लसूणनी थोडी छान टेस्ट लागते. मित्रांनो तुम्ही बघू शकता आपण जे टाकलेले साहित्य त्यामध्ये मस्त पैकी फ्राय होत आहे. कांद्याला छान गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे. आता आपण त्यामध्ये मोठे 2 चमचे टोमॅटो सॉस, गॅसची फ्लेम कमी करून घ्यायची आहे. 2 चमचे टोमॅटो सॉस टाकलेला आहे. 2 ते 3 चमचे टोमॅटो सॉस टाकलेला आहे. त्यानंतर 1 चमचा सोया सॉस टाकलेला आहे. त्याला आपण फ्राय करून घेऊया. तुम्ही बघू शकता 1 चमचा सोया सॉस टाकला तरी पण याला ब्लॅकिश कलर आलेला आहे. तुम्हाला जर रेड कलर जास्त मंचुरियनला आवडत असेल तर तुम्ही सोया सॉस 2 चमचे यामध्ये वापरू शकता. त्यानंतर यामध्ये आपण कॉर्नफ्लॉवर 1 चमचा यामध्ये घेतलेला आहे. त्याच्यात पाणी ऍड केलेलं आहे आणि त्याचा घोळ बनवून घेतलेला आहे जेणेकरून आपले मंचुरियन घट्ट होतात. तो आपण यामध्ये ऍड करणार आहोत. तुम्ही बघू शकता मस्त आपली घट्ट अशी गिरवी तयार झालेली आहे. त्यामध्ये आपण थोडेसे पाणी सोडणार आहोत. आपण त्यामध्ये थोडे पाणी सोडलेले आहे आणि त्यामुळे आपली गिरवी थोडी पातळ होते आणि छान लागते. ड्राय मंचुरियन साठी
गिरवी बनवत नाहीत, पण गिरवी मंचुरियन म्हटलं तर आपल्याला गिरवी जास्तच लागते आणि त्यामुळे आपण गिरवी अशी छान प्रकारे बनवून घेत आहोत. मस्त त्याला उकळी सुटली की आपण त्यामध्ये आपले बॉल्स ऍड करणार आहोत. त्यामध्ये थोडेसे आपण मीठ ऍड करणार आहोत. थोडेसे मीठ टाकायचे, कारण की आपण आपल्या बॉल्स मध्ये पण मीठ ऍड केलेलं असतं. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता आपली गिरवी मस्त पातळ झाली आहे. आम्हाला मोस्टली पातळ गिरवी आवडते, त्यामुळे मी यामध्ये पाणी सोडलेलं आहे. तुम्हाला जर घट्ट गिरवी आवडत असेल तर तुम्ही पाणी थोडे कमी प्रमाणाचा वापर करा. तुम्ही बघू शकता मस्त अशी कन्सिस्टन्सी आलेली आहे गिरवीला. ढाबे स्टाईल सारखं आणि हॉटेल रेस्टॉरंट मध्ये मिळणार नाही असे मंचुरियन घरी होतात आणि हायजिनिक सगळं मेंटेन होतं. त्यामुळे लहान बाळांना आणि सगळ्यांनाच हा पदार्थ छान लागतो आणि घरी छान बनतो, आवडतो सुद्धा. आपल्या घरामध्ये प्रत्येकाची वेगवेगळी आवड असते आणि त्यामध्ये मंचुरियन सगळ्यांनाच आवडतं आणि लहान मुलांना तर खूपच आवडतं. त्यामुळे आपण घरी असे छान प्रकारे मंचुरियन बनवून त्यांना दिले तर त्यांचे हेल्थ छान राहील आणि सगळ्यांनाच हा मंचुरियन पदार्थ आवडतो. आपल्या गिरवीला उकळी आल्यानंतर आपण यामध्ये आपले बॉल सोडलेले आहे आणि त्यानंतर 1 ते 2 मिनिटे याला असेच ठेवणार आहोत आपण. नंतर आपले मस्तपैकी मंचुरियन रेडी होणार आहे. आपले तुम्ही बघू शकता आपले बॉल्स मस्त गिरवीमध्ये डीप झालेले आहेत आणि आपण याला मस्तपैकी मिक्स केलेलं आहे आणि आता आपण याला सर्व करूया. मैत्रिणींनो, तुम्ही बघू शकता मस्त मी बाउलमध्ये काढलेले आहेत. मस्त गरम गरम मंचुरियन आहेत आणि मस्त झालेले आहेत. तुम्ही हवे तर याला कोथिंबीरने सुद्धा गार्निशिंग करू शकता आणि खूप मस्त. मला तर पाणी सुटलेलं आहे. तुम्ही पण घरी नक्की बनवा आणि नक्की खा. तुम्ही मला काही सजेस्ट करू शकता, कमेंटमध्ये सांगा. माझ्याकडून काही चूक झाली असेल तर तुम्ही सांगू शकता. आणि पण नक्की घरी बनवा आणि नक्की ट्राय करा. एकदम मस्त भारी ढाबा स्टाईल रेस्टॉरंट स्टाईल मंचुरियन.